नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या वेळेला तुम्हाला मी ऑलरेडी स्प्राउटिंग टू फेलफूट कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीचे निर्णय घेतले गेले पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी क्रिम्सनबद्दल मार्गदर्शन केलं आहे. आता त्याच क्रिम्सन व्हरायटीमध्ये फेलफूट ते सेटिंगपर्यंत कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे याच्यावर थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करतो. कारण की ही नॉन पिजर व्हरायटी आहे. फेलफूट ते तिथं तुम्हाला कॅनोपीला व्हिगर, बंच थोडा बंच स्ट्रेचिंग, रॅचेस इलॉंगेशन प्रॉपर झालं पाहिजे. तर ह्या गोष्टी करण्यासाठी नॉन पिजर व्हरायटी असल्यामुळे आपल्याला तिथं आपण GA किंवा याचा वापर करू शकत नाही किंवा त्याचा अतिरेक करू शकत नाही. मग अशा पद्धतीने काही गोष्टींचा वापर केला गेला पाहिजे. ते एक थोडक्यात त्याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. जशी तुम्ही फेल काढतात तिथून घड तुम्हाला अपेक्षित हातात आलेले असतात, तर मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही कॅनोपीला पण फिगर मिळाली पाहिजे, लीफ एरिया इंडेक्स पण चांगला वाढला पाहिजे, नंबर ऑफ लीफचा रेशो पण वाढला पाहिजे, बंचची स्ट्रेचिंग पण चांगली झाली पाहिजे. अशा अवस्थेमध्ये जे तुम्हाला रॅचीस इलॉंगेशन, बंचची लांबी, कॅनोपीची व्हिगर, कारण की नॉन पिजर व्हरायटी हिला नंबर ऑफ लीफ रेशो पर केन हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर क्रिम्सनमध्ये आहे. जेवढी पानांची संख्या चांगली तेवढं तुमचा बंचच्या डेव्हलपमेंट्स म्हणजे बेरी डेव्हलपमेंट म्हणा, रॅचेस इलॉंगेशन म्हणा, त्याची साईज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अप्रतिम मिळतात. तर ह्या क्रिम्सनमध्ये फक्त काम करताना थोड्या प्रॅक्टिसेसमध्ये बदल केला गेला पाहिजे. जसं तुम्ही फेलफूट काढतात तिथून तिला मी एक म्हणेल की नायट्रोजन सपोर्ट थ्रू ड्रिप, तुमचं जसंही पाण्याची रुटीन ज्या वेळेला येईल, पाणी देण्याची वेळ ज्या वेळेला येईल अकॉर्डिंग टू युअर सॉईल मॉइश्चर, जमिनीच्या प्रकारानुसार, त्या टायमाला तुम्हाला जमिनीद्वारे थोडा नायट्रोजनचा सपोर्ट हा सॉईलमधून बाय इरिगेशन दिला गेला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या भरपूर नायट्रोजनचे चांगले चांगले सोर्स आहे. कॅल्शियम नायट्रेट आहे, मॅग्नेशियम नायट्रेट आहे, त्याच प्रकारे तुमचे युरिया आहे किंवा अमोनियम सल्फेट आहे किंवा MKP म्हणजे 1261 आहे किंवा नायट्रिक ॲसिड आहे. याचा वापर करून तुम्ही त्या कॅनोपीला व्हिगर ही दिली पाहिजे. कारण तिला जेवढी स्ट्रेंथ, जेवढी बूस्ट तिला चांगला, तेवढं तिचं स्ट्रक्चर, केन डायमीटर चांगलं. हे झालं खालचं ड्रिपद्वारे. मग फॉरनीद्वारे तुम्ही काय मॅनेजमेंट केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या रॅचेस इलॉंगेशन आणि पानं चांगली मिळाली पाहिजे. मग तिथं जे आम्ही सजेस्ट करतो, जे वैयक्तिक मी प्रॅक्टिस करतो, तिथं मी नॅनो युरिया एक साधारण 200 लिटर पाण्याला 500 ml प्लस झिंकॉल म्हणजे झिंक ऑक्साईड सस्पेन्शन हे साधारण एक 0.5 to 0.75 ml प्रति लिटर प्लस त्याच्यासोबत प्रोबिऑन म्हणजे प्रोटीन हायड्रोलायसिस, याचा तिघांचं कॉम्बिनेशन करून मी दर फेलफूट काढल्यापासून तर अप टू कॅलेप्टर कॅकिंगपर्यंत 3 ते 4 स्प्रे एव्हरी 3 डे गॅपमध्ये, 3 ते 4 दिवसाच्या गॅपमध्ये असे 3 ते 4 स्प्रे करतो. त्याच्याने मला नंबर ऑफ लीफ रेशो म्हणजे व्हिगर खूप चांगली मिळते, शेंड्याला बूस्ट चांगला मिळतो, पानाचा आकारमान चांगला मिळतो, एकदम ग्रीन लश पानं मिळतात. त्याच पद्धतीने हे अशा प्रकारे रॅचीस म्हणजे पाकळ्यातील अंतर, बंचची लेंथ, हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला बंचमध्ये खूप चांगला दिसून येतो. तर ह्या कॉम्बिनेशनचा जर का वापर तुम्ही नॅनो युरिया, झिंकॉल आणि प्रोबिऑन एक साधारण फेल तुम्ही काढली तिथून तर एक सेटिंग म्हणजे 28-30 दिवसापर्यंत एक 3 ते 4 स्प्रे तिथं तुम्ही कंडक्ट केले गेले पाहिजे. याच्याने तुम्हाला बऱ्यापैकी जे तुम्हाला मी फॅक्टर सांगितले त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. तेच कॅलेप्टर क्रॅकिंग टू सेटिंग ही नॅचरली व्हरायटी शेडिंग झाली पाहिजे. हिच्यात कूज तुम्हाला प्रकार दिसत नाही, म्हणजे ती कुजत नाही, ती गळत नाही. मग अशा कंडिशन्समध्ये तिला नॅचरली थिनिंग करण्यासाठी ज्या काय आम्ही करतो फ्लॉवरिंगमध्ये, एक जनरली सल्फरचा वापर करतो, एक साधारण 1.5-2 ग्रॅम प्रति लिटर प्लस त्याच्यासोबत थोडा नायट्रोजनचा सपोर्ट, तो मे बी नॅनो युरिया असं कॉम्बिनेशन करतो, एखादा स्प्रे लो ब्युरेट युरिया याचा वापर करतो. असे साधारण आमचे सल्फर आणि युरियाचे एक साधारण 3 ते 4 स्प्रे 50% फ्लॉवरिंग टू सेटिंगपर्यंत आम्ही एक साधारण 3 ते 4 स्प्रे त्याचे नॅनो युरिया प्लस थायोसल्फ म्हणजे सल्फर आणि लो ब्युरेट युरिया
असे अल्टरनेट स्प्रेइंग आम्ही एक 4-5 स्प्रे देण्याचा प्रयत्न करतो. याच्याने सुद्धा चांगली गळ मिळायला मदत मिळते. हे जर का कामं तुम्ही, जसं तुम्हाला बोललो शेंडावाढीसाठी ते कॉम्बिनेशन आणि ते नॅचरल थिनिंग कशी व्हावी, याचा जर का तुम्ही चांगला वापर केला तर याचा नक्की तुम्हाला चांगले आउटपुट तुमच्या प्लॉटमध्ये दिसते. त्याच पद्धतीने मित्रांनो, या गोष्टी फेलफूट ते साधारण फ्लॉवरिंग सुरूपर्यंत अजून एक न्यूट्रिएंटचं, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी मी शेंड्याची वाढ पानासाठी बोललो, पण एक तिसरा जो मॉलिक्यूल आहे कॅल्शियम. तर कॅल्शियमचं मॅनेजमेंटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जसं तुम्हाला मी पहिल्या फेजमध्ये पण बंच डेव्हलपमेंट म्हणजे ढोपरलेली अवस्था म्हणजे कॉटन बर्स्ट टू फेलफूट ह्या अवस्थेमध्ये सुद्धा बंचला डेव्हलपमेंटमध्ये कॅल्शियमचा पण खूप मोठा वाला आहे. आणि फेलफूट ते एक साधारण आपण असं म्हणू कधीपर्यंत कॅल्शियम दिला पाहिजे, तुम्ही म्हणेल एक 2 पाने अवस्था ते 8 mm किंवा 10 mm पर्यंत आपलं कॅल्शियम मॅनेजमेंट झालं पाहिजे. म्हणजे क्रिम्सनमध्ये एक साधारण आपण एक 6 ते 7 स्प्रे ह्या कॉम्बिनेशनचे घेतले पाहिजे. एक दर 8-10 दिवसाच्या अंतराने जर का घेत राहिले तर याच्याने तुम्हाला बऱ्यापैकी विदिन द जे पानामधले जे बदल आहे, बंचमधले जे बदल आहे, कॅल्शियमचं डिपॉझिशन आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कॅल्शियम जेव्हा जमिनीद्वारे पाण्याच्या मास फ्लोने घेतला जातो आतमध्ये, तो इमोबाईल फॉर्ममध्ये जातो. तो एंड पार्ट म्हणजे तुमची शेंड्याची कवळीपणा आणि बंच हा याच्यामध्ये कॅल्शियमचा पुरवठा हा खूप कमी होत असतो. म्हणून एक कन्सेप्ट आहे, कॅल्शियम हा स्पॉटला देण्याचा प्रयत्न करा. मग माझ्या वैयक्तिक शेतामध्ये मी कॅल्मिनो, झिंकाबोर आणि मॅग्नेशियम सल्फेट ह्या कॉम्बिनेशनचा वापर, जसं बोललो तुम्हाला 2 पाण्याच्या अवस्थेतून सुरू करतो तर 10 mm पर्यंत एक साधारण 6 ते 7 स्प्रे मी करत असतो. फक्त हे स्प्रे तिथून एक 3 स्प्रे फ्लॉवरिंग सुरू होईपर्यंत देतो आणि 100% सेटिंग झाल्यानंतर तिथून ते एक 10 mm पर्यंत असे 3 ते 4 स्प्रे, असे टोटल 6 ते 7 स्प्रे मी देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रॅक्टिसेस जर का तुम्ही तुमच्या बागेमध्ये फेलफूट ते फ्लॉवरिंग सुरूपर्यंत जर का केल्या, याचे नक्की तुम्हाला खूप चांगले बदल तुम्हाला कॅनोपीमध्ये आणि बंचमध्ये दिसून येतील.